बघा आता पुढचे प्रश्न बघू आपण आपल्या ॲव्हरेजमधले. बघा हे 2 प्रश्न वाचा. यामध्ये काल झालेला प्रश्न आहे अशा या प्रकारचा तुम्हाला सांगितला होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हा प्रश्न वाचा त्याला. बघा 11 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 70 आहे. तर या संचातील सर्वात लहान संख्या कोणती? काल सांगितलं होतं तुम्हाला की याला कसं सोडवायचं आहे. आता आपल्याला क्रमवार संख्या ज्या असतील कुठल्याही आता क्रमवार इथे याचा अर्थ होतो की एकानंतर एक येणाऱ्या. समजलं? म्हणजे समजा 15 पासून सुरू झाल्या, 15, 16, 17, 18, 19, 27 पासून सुरू झाल्या, 27, 28, 29, 30 अशा त्या असतात. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की क्रमवार संख्या असेल किंवा गॅप सारखा असेल अशा ज्या संख्या असतील त्या संख्यांमध्ये मधली संख्या जी असते ती त्याचा ॲव्हरेज असते. मधली संख्या काय असते? तिचा ॲव्हरेज असते. मग मधली संख्या कुठली आहे? तर 11 क्रमवार संख्या आहेत, 11. आता या 11 संख्यांमध्ये मधली संख्या कुठली असेल तर तुम्हाला काल सांगितलं होतं मी की मधली संख्या जर काढायची असेल तर काय करायचं? दिलेल्या संख्या +1 करायचं. आता इथे किती आहे? 11 अधिक 1 आणि छेद 2 करायचं म्हणजे किती होतील? 11 अधिक 1 छेद 2 म्हणजे 6, 12 छेद 2 म्हणजे 6. म्हणजे 6 क्रमांकाची जी संख्या असेल ती काय असेल? ती ॲव्हरेज असेल म्हणजे मधली संख्या असेल. एक मिनिट. बघा एक मिनिट. आता 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 संख्या आहेत. आता मधली जी संख्या असेल ती किती नंबरची काढली आपण? 11 अधिक 1 म्हणजे दिलेल्या संख्या +1 छेद 2 म्हणजे 12 छेद 2 म्हणजे 6 क्रमांकाची 1 2 3 4 5 6 क्रमांकाची संख्या जी असते ती तिचा ॲव्हरेज असते. काय असते तिचा? ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय की ती मधली संख्या. मग इथे किती दिलेलं आहे? 70 म्हणजे इथे 70 येईल. आणि या क्रमागत संख्या आहे, क्रमवार संख्या आहे, एकानंतर एक आलेल्या संख्या आहे. म्हणजे आधीच्या कोणत्या संख्या असतील इथे? इथे असेल 69, इथे 68, इथे 67, 66, 65. इथे किती असतील? 71, 72, 73, 74 आणि 75. आता विचारलं काय की या संख्यातील सर्वात लहान संख्या. मग सर्वात लहान संख्या किती इथे? 65.
65. बघा पुढचा प्रश्न बघा. 8 संख्यांची सरासरी 50 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या 75 आणि सर्वात लहान संख्या 25 आहे. जर या दोन्ही संख्या वगळल्या तर उर्वरित 6 संख्यांची सरासरी किती? बघा जे दिलेलं आहे ते आधी लिहा आणि त्याच्यानंतर सोडवू आपण. काय दिलेलं आहे? 8 संख्यांची सरासरी 50 आहे. किती संख्या आहेत? 8. सरासरी किती आहे? 50. आता म्हणजे त्यांची बेरीज किती असेल 8 संख्यांची? ते 8 इकडे पाठवा. 8 पंचे 40 म्हणजे 400 होईल. एकूण बेरीज किती होईल? 400. आता त्यापैकी सर्वात मोठी संख्या 75 आणि सर्वात लहान संख्या 100 आहे. जर या दोन्ही संख्या वगळल्या म्हणजे काढून टाकल्या म्हणजे आता बेरीज किती होती? 400. 400 मधून 75 आणि 25 वगळल्या म्हणजे काढून टाकल्या म्हणजे वजा केल्या. मग किती संख्या राहिल्या? त्या आधी 8 होत्या, 2 काढून टाकल्या तर 6 संख्या राहतील. तर उर्वरित 6 संख्यांची सरासरी किती? तर बघा हे त्यांची बेरीज होऊन जाईल. या संख्या किती? 6. मग 6 पंचे 30 म्हणजे 50 येईल त्याची सरासरी. या सरासरीचा फॉर्म्युला आहे आपला. किंमत टाकायची आहे फक्त. मग किती येईल? 50. लिहा. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा. बघा पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 20 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? जेव्हा हा शब्द येतो पहिल्याचा अर्थ असा होतो की पहिल्यापासून म्हणजे जिथून सुरुवात होते तिथून. मग विषम संख्यांची सुरुवात कुठून होते? तर ती 1 पासून होते. कुठून होते? 1 पासून. मग 1 पासून 20 नैसर्गिक संख्या आहे, विषम नैसर्गिक आहे. म्हणजे कुठून? बघा पहिल्या 1 विषम घ्यायची आहे फक्त आपल्याला, विषम. दुसरी 3, तिसरी 5, चौथी 7 असं. आता मला सांगा 20 क्रमांकाची किती येईल? मग 20 क्रमांकाची किती येईल? बघा आता इथे याच्यावरनं एक म्हणजे लॉजिक काय लक्षात ठेवायचं. बघा आता मी जर म्हटली की समसंख्या 5वी समसंख्या किती? तर आपण 10 म्हणू. कसं? 5च्या दुप्पट. समजलं? दुप्पट करायचं फक्त. बघा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी. मी म्हटलं 50 समसंख्या आहे पहिल्यापासून, तर 50वी किती असेल? तर 50 दुने 100 म्हणजे 100 असेल. तसंच सेम जर आपल्याला विषम संख्या काढायची असेल तर कसं करायचं? बघा दुसरी संख्या म्हणजे काय? दुसरी विषम संख्या म्हणजे इथे 3 आहे ना. काय करायचं? दुसरी म्हणजे 2च्या दुप्पट करायचं 4 आणि वजा 1 म्हणजे 1 पाऊल मागे यायचं म्हणजे 3. कारण 4 तर विषम नाही आहे. मग त्याच्या आधीची विषम ती घ्यायची. मग तसं चौथी विषम संख्या बघा. चौथी म्हणजे 4च्या दुप्पट 8 वजा 1 हे दुप्पट करायचं वजा 1 करायचं म्हणजे ती क्रमांकाची संख्या मिळते. मग आता इथे बघा आता मला 20 नंबरची विषम संख्या काढायची. पहिली तर 1 पासूनच सुरुवात होईल आणि 20 क्रमांकाची काढायची. तर 20 क्रमांकाची 20च्या दुप्पट 40 वजा 1 म्हणजे 39 म्हणजे किती असेल? ते 39 असेल. आता एक का काढली मी संख्या? शेवटची संख्या का काढली? कारण आपल्याला माहिती आहे जर गॅप सारखा असेल, काहीतरी एक पॅटर्न तयार होतोय त्याच्यामध्ये, जे श्रेणी असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की सरासरी बरोबर काय असतो? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेद किती? किती संख्या आहे त्या? 2. पहिली आणि शेवटची. चला पहिली संख्या किती आहे? 1. शेवटची संख्या किती? 39 छेद 2.
शेवटची म्हणजे 20वी आणि विषम 20 क्रमांकाची कशी काढायची आपल्याला, दुप्पट वजा 1. आता 50वी विषम संख्या किती असेल, 50 दुने 100 वजा 1 म्हणजे 99 असेल. आता हे किती आले, 40/2 म्हणजे 20 उत्तर येईल. किती येईल, 20. लिहा. आता 1 ते 20 संख्या होत्या ना त्या, लिहून घ्या. पुढचा बघा, 32 क्रमांकाचा प्रश्न बघा. बघा, पी आणि क्यूच्या वयाची सरासरी 30 वर्षे आहे. क्यू आणि आरच्या वयाची सरासरी 32 वर्षे आहे. आर आणि पीच्या वयाची सरासरी 28 वर्षे आहे. तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण आहे आणि त्याचे वय किती. बघा, जे दिले ते लिहू आपण. बघा, पी आणि क्यू सरासरी म्हणजे बघा, पी अधिक क्यू छेद 2 हे त्यांची बेरीज येईल. त्यांची सरासरी किती, 30 आहे ना. आता पी अधिक क्यू किती आला बघा, 60 झाला. समजलं कसं केलं हे, सरासरी बरोबर दोघांची बेरीज छेद, आता 2 जण आहे म्हणून 2. आता पी अधिक क्यू किती, 60. पुढे काय दिलेलं, हे झालं पहिलं इक्वेशन आपला. क्यू आणि आर म्हणजे क्यू प्लस आर डिवाइड बाय 2 किती आहे त्यांची सरासरी, 32. म्हणजे क्यू प्लस आर बरोबर किती आला, 32 आहे ना. 32 दुने 64 झाला. हे झालं दुसरं इक्वेशन. तिसरं बघा, आर अधिक पी बरोबर किती दिलेलं आहे, सरासरी किती, 28 आहे त्याची. इथे लिहितो सरासरी, 2 इकडे 28 दुने 56 म्हणजे आर अधिक पी बरोबर 56 झालं. आता यावरनं सोडवू आपण. आता हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं आणि हे तिसरं इक्वेशन. बघा, आता एका इक्वेशनमध्ये आपण कन्वर्ट करू त्याला, कोणत्या तरी एकामध्ये. आपल्याला काय विचारले, सर्वात लहान कोणी वगैरे, आपल्याला तिघांची किंमत काढावी लागेल, तिघांचं वय किती ते काढावं लागेल आधी. आता मी काय करतो की पीच्या क्यूच्या स्वरूपामध्ये, आरच्या स्वरूपामध्ये पीची किंमत काढतो, किंवा एक कुठला तरी संख्या ठरवा, आपली एक अक्षर ठरवा, त्याच्यामध्ये आपण बाकीच्यांना कन्वर्ट करू. आता आर आहे, इथे पी आहे. आता पीच्या याच्यामध्ये बघा, इथे एका याच्यामध्ये कन्वर्ट करू आपण की आर म्हणजे किती, क्यू असेल. दोघांमध्ये जोडणारा घटक कोण येते बघा, पी क्यू आरमध्ये दोघांना जोडणारा घटक कुठला आहे, तर क्यू आहे. तर क्यूच्या स्वरूपामध्ये इथे लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ काय ते बघू. बघा, इथे क्यू बरोबर किती पहिल्या इक्वेशनवरनं, आता इथे लिहितो मी एकदा. इथे किती आलं आपलं, क्यू प्लस आर बरोबर 64 आलं होतं. आता बघा, पहिल्या इक्वेशनवरनं क्यू बरोबर किती येईल, एक मिनिट, पी बरोबर किती येईल क्यूच्या स्वरूपात, 60 वजा क्यू. समजलं, 60 वजा क्यू असं येईल. झालं. आता इथे आरच्या स्वरूपात काय येईल, आर बरोबर काय येईल, 64 वजा क्यू. क्यू तिकडे गेला. मग हे जे किंमत आहे पी आणि आरची किंमत आहे याच्यात टाका. आरची किंमत किती आहे, 64 वजा क्यू. इथे प्लस पीची किंमत किती आहे, 60 वजा क्यू. झालं, बरोबर आहे 56. याच्यावरनं क्यूची किंमत निघेल आपली. मग किती येईल ते बघा.
आता हे मायनस क्यू तिकडे गेले, 2 वेळा क्यू होतील ते, -2Q तिकडे गेले 2Q होतील. आता इथे 64 अधिक 60 किती आले 124. हा 56 इकडे मायनस होईल. झालं. आता हे वजाबाकी करा. चला. 68 बरोबर 2Q. मग Q बरोबर किती येईल, 2 इकडे पाठवा, 2×3=42 म्हणजे Q आला 34. आता Q जर 34 आहे तर P किती असेल, तर P बरोबर येईल 60 वजा 34 म्हणजे 26. तर P किती आला 26. R इथे किंमत टाका Qची. R बरोबर किती आला 64 वजा 34 म्हणजे 30. आता P आला 26, Q आला 34 आणि R आला 30. सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान हा P आहे आणि किती येतो 26. मग कुठे दिसते इथे. सोडवा. फक्त इक्वेशन लिहिले आपण आणि ते सोडवलेलं आहे. अडचण असेल याच्यामध्ये तर बघा. व्यवस्थित इक्वेशन लिहा ते. चला पुढचं घेऊ. काय दिलंय, एका फलंदाजाचे 17 डावांमध्ये 65 धावांची सरासरी होती. 18व्या डावात त्याने 0 धावा केल्या, तर 18 डावानंतर त्याची नवीन सरासरी किती. आता बघा, 17 इनिंगपर्यंत 65 धावा होत्या, म्हणजे त्याची बेरीज किती असतील, म्हणजे एकूण रन किती असतील, एकूण रन 17 इकडे पाठवा, 65 गुणिला 17 म्हणजे किती आले एकूण रन, 17 पाचा 85, चला 8, 17 सक 102 आणि किती होते त्या 8 म्हणजे 110 म्हणजे 1105. एकूण बेरीज किती आली, एकूण रन किती आले 1105. आता 18व्या डाव्यात तिने काय केलं, 0 धावा केल्या. 0 धावा केल्या म्हणजे काय, की बेरीज 1105च आहे आणि इनिंग किती आल्या आता 18. मग सरासरी किती येईल हे सोडवा फक्त. चला सोडवा. 18 सक 108, 2 उरले, 18 1 18, 61 पॉईंट येईल. चला 2 ठिकाणी येते. चला 61 पॉईंट काय येईल पुढे, 18 सक 108, 2 उरले, 25 झाले. 25वर पॉईंट, सॉरी 18 1 18 आणि मग 7 0, 18 चौक 18 चौक नेणार 3 येईल, 61.3. एक मिनटं काहीतरी गडबड होते आपली. एकशे 1105 आहे, सॉरी त्या 1105 आहे. 18 1 18, 18 सक 108, 2 उरले, 2वर 5 25 झाले. 18 1 18, 7 उरले 7, 18 त्रिक 54, 61.3. पुढे म्हणजे कोणाच्या जवळ येतोय त्याच्यात नाही आहे उत्तर. 54, 16 उरले, 18 नम 61.39 आहे त्याचं उत्तर. थ्री एट येईल, सॉरी 38. .38 इथे करून घ्या. चला पुढचा प्रश्न सोडवा.
क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. 5 क्रमवार संख्या दिलेल्या आहे, त्यांची सरासरी किती आहे? 103. तर त्यापैकी दुसरी सर्वात मोठी संख्या कोणती? आता मला सांगा की आताच सांगितलं तुम्हाला क्रमवार संख्या आहेत, 5 संख्या आहेत, म्हणजे मधली संख्या जी असेल ती त्याची सरासरी असेल. मग मधली संख्या किती? 5 संख्या आहे तर 5 अधिक 1 6, 6/2 म्हणजे 3, म्हणजे 1 2 3 4 5. याच्यात 3 क्रमांकाची जी आहे ती सरासरी, आणि सरासरी किती? 103, म्हणजे 3 क्रमांकाची संख्या 103 आहे. आणि या विषम संख्या आहे, विषम म्हणजे 103च्या आधीची विषम कोण येईल? आधीची संख्या 102 आहे, पण आधीची विषम संख्या 101 आणि याच्या आधी 99. याच्या पुढे 105, 107, सर्वात मोठी 107, सर्वात मोठी दुसरी सर्वात मोठी 105 सॉरी, समजलं? म्हणजे दुसरी सर्वात मोठी कोण येईल? ही. तिसरी सर्वात मोठी ही, सर्वात लहान ही, सर्वात लहान दुसरी कोणती? तर 101. समजलं? शब्द व्यवस्थित लक्ष ठेवा ते. आणि हे काय सांगितलं तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या की हा सरासरी का घेतला, कारण ती मधली संख्या आहे आणि क्रमवार संख्या असतील कुठल्याही तर त्या मधली संख्या ॲव्हरेज असतो. याचा लिहा. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न व्यवस्थित लक्ष द्या. 11 संख्यांची सरासरी 80 आहे. जर पहिल्या 5 संख्यांची सरासरी 75 असेल आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 85 असेल तर 6वी संख्या कोणती? आता लक्ष द्या की 11 संख्या आहे. 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 संख्या आहे. याच्यामध्ये सर्वांची सरासरी दिलेली आहे, सर्वांची सरासरी दिलेली आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे, शेवटच्या 5 1 2 3 4 5 म्हणजे इतकी सरासरी दिलेली आहे. म्हणजे हा राहून जातो. मग आता सर्वांची सरासरी दिलेली असताना त्यांची सर्वांची बेरीज किती होते ते काढू आपण. मग सर्वांची बेरीज किती होते तर बघा किती संख्या आहे त्या 11, सरासरी किती आहे 80. मग त्यांची बेरीज किती होईल? बेरीज किती येईल? सर्व संख्या 11 8 88 म्हणजे 880, म्हणजे किती आली? 880 बेरीज झाली. समजलं? आता पहिल्या 5 संख्या जी आहे त्यांची बेरीज किती असेल तर बघा आता बेरीज डायरेक्ट करत जाऊ आपण. पहिल्या 5 संख्या, पहिल्या 5 संख्या आता हे डायरेक्ट करू आपण. हा इथे 5 असेल तो इकडे जाईल भागीला आपला गुणीला, मग 75 गुणीला 5 किती होतील? बघा बेरीज कशी काढायची आहे? ॲव्हरेज गुणीला त्या संख्या. समजला? 5 × 25 आजच्याला 2, 5 झाले 35 आणि 2 37 म्हणजे 375 झाली. इथली 375, इथली किती येईल तर उरले 5 संख्या आहे तर 5 गुणीला किती होती जी सरासरी 85. तर 5 × 25 इथे बेरीज आहे. 5 × 25 आजच्याला 2, 5 40 आणि 2 42 425 झालं. आता बघा जर सर्वांची बेरीज किती 880 आणि या 5 आणि या 5ची बेरीज किती ते काढू आपण. बघा 375 आणि 425 म्हणजे किती आली बघा 800. आता हे टोटल 880 आहे आणि यांची संख्या 5 आणि 5ची 800 येते. याचा अर्थ किती कमी होते? 80 कमी होते. का कमी होते? कारण ही संख्या घेतली नाही गेली ना हे दोन याच्यामध्ये. हे 5-5 जेव्हा ग्रुप केला आपण तर ही 6वी संख्या घेतली नाही गेली. ही 6वी संख्या किती असेल मग 80 असेल. कारण दोघांची बेरीज 800 येते, सर्वांची बेरीज 880 आहे. सर्वांमध्ये सर्वच संख्या आहे पण या दोन ग्रुपमध्ये 6वी संख्या नाही आहे. मग त्याच्यामुळे हे कमी झाले. किती कमी झाले तर 80 कमी झाले. म्हणून ही 6वी संख्या 80 आणि इथे 6वीच संख्या निघेल म्हणून तीच विचारलेली आहे. इतर संख्या निघणार नाही बरं काही वेळा डाटावर. मग 6वी संख्या किती येईल 80 लिहून घ्या. आणि पुढचं हे वाचा.
बघा, एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 आहेत. जर गुणांमध्ये 20ने वाढ करून 70 घेतले गेले तर सरासरी 1ने वाढते. काय म्हटलंय ते? जर गुणांमध्ये 20ने वाढ करून 70 घेतले गेले तर सरासरी 1ने वाढते. तर वर्गाची अचूक सरासरी किती? याचा अर्थ काय लागत नाही. एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 आहेत. जर गुणांमध्ये 20ने वाढ केली 70 घेतले, 20ने वाढ करून त्या 70 घेतले. जाऊ द्या, तिचा काही अर्थ लागत नाही. पुढचं घ्या. ए आणि बी ची सरासरी 12 आहे, बी आणि सी ची सरासरी 20 आहे. तर ए आणि सी चा फरक किती? बघा, ए आणि बी ची सरासरी 12 आहे. छेद 2 का केलं? 2 जण आहेत ते म्हणून. मग आता याच्यावरनं ए अधिक बी बरोबर किती येईल? 2 इकडे पाठवा. 12 2 24. पहिलं इक्वेशन. पुढचं इथे बी ए अधिक सी, सॉरी बी अधिक सी यांची सरासरी किती आहे? 20. मग बी अधिक सी बरोबर किती येईल? 20 2 40. हे दुसरे इक्वेशन. आता ए आणि सीचा फरक काढायचा आपल्याला. मग पहिलं इक्वेशन वजा दुसरं इक्वेशन करा. मग ए अधिक बी, बघा डावी बाजूकडे लिहा आणि उजवी बाजू उजवीकडे. आता ए आणि सीचा फरक काढायचा आपल्याला. किती येईल तो? 24 वजा 40. आता याच्यात ए अधिक बी हा वजा बी होईल, हा वजा सी होईल. बरोबर आहे. 24 वजा हे 16 वजा 16 ते जाऊ द्या. आता बी आणि बी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे ए वजा सी बरोबर वजा 16. वजा 16 म्हणजे 16चा फरक आहे दोघांमध्ये. समजलं? इथे वजाच घेतलं पाहिजे असं नाही. कारण सी वजा ए जर केलं तुम्ही तर मग ते काय होईल? 16 होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे दोघातला फरक काढायचा आहे. फरक किती आला आहे? 16. लिहा. ते झाल्यानंतर पुढचा प्रश्न वाचा. याच्यात काही अडचण असेल तर विचारा. चला पुढचं काय? काय दिलेलं आहे याच्यात? एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 40 आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 50 आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 20 आहेत. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा, टोटल किती विद्यार्थी आहे? 100. सरासरी गुण किती आहे? 40. आता याच्यामध्ये त्यांची बेरीज किती असेल? मग सर्वांची, सर्व विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थी, सर्व म्हणजे 100 विद्यार्थी इकडे पाठवा. म्हणजे किती होईल? 40 गुणिले 100 म्हणजे 4000 ही होईल एकूण बेरीज. आता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण. आता हे झालं सर्वांचं. आता उत्तीर्ण बघू.
उत्तीर्णचं काय होईल, किती विद्यार्थी येते तर आपल्याला माहिती नाही. आता उत्तीर्ण समजा एक्स मानले, तर यांची सरासरी किती होईल, तर एक्स विद्यार्थी आहे, सरासरी किती आहे त्यांची 50, यांची बेरीज किती येईल, एक्स इकडे पाठवा म्हणजे किती होईल 50 एक्स, ही बेरीज होईल कोणाची, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची. झालं. आता म्हणजे 50 एक्स आला तो उत्तीर्ण विद्यार्थ्यांची बेरीज. आता अनुत्तीर्ण किती असतील विद्यार्थी, अनुत्तीर्ण विद्यार्थी किती, आता टोटल विद्यार्थी 100 आहे, जर त्यातले एक्स मानले आपण उत्तीर्ण तर उरले किती, मग 100 मधून एक्स वजा करा. समजा 30 जण जर उत्तीर्ण असतील 100 पैकी, मग उरले किती 70. ते 70 कसं येते तर 100 वजा 30, याला वजा केलं किती दुसरा मिळतो, मग टोटलमधून याला वजा केलं एक्स, म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थी किती आहे 100 वजा एक्स आहे. समजलं. मग यांची सरासरी काय बघा, तर सरासरी किती त्यांची अनुत्तीर्णची 20, आणि ते संख्या किती आहे त्यांची 100 वजा एक्स, 100 वजा एक्स का आला कळलं ना. आणि त्यांची बेरीज किती येईल मग सांगा, म्हणजे 100 वजा एक्स इकडे गेले, 100 गुणिला 20 म्हणजे 2000 होतील, मायनस 20 एक्स बरोबर आहे यांची बेरीज. आता तुम्हाला माहिती आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची बेरीज, उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण यांची बेरीज केली तर सर्वांची बेरीज मिळते, सर्वांची बेरीज मिळेल. म्हणजे बघा उत्तीर्ण अधिक अनुत्तीर्ण बरोबर सर्व. तर उत्तीर्ण किती आहे 50 एक्स आहे एकूण बेरीज, प्लस हे किती आहे 2000 मायनस 20 एक्स बरोबर सर्वांची बेरीज किती ती 4000. याच्यावरून एक्सची किंमत मिळेल आपल्याला, मग किती होते ते बघा 50 वजा 20 एक्स म्हणजे 30 एक्स, 2000 इकडे पाठवा म्हणजे किती होतील ते मायनस होतील. एक मिनटं, ते काहीतरी गडबड होते आपली. हे बरोबर आहे, फक्त ॲन्सर काय येईल बघा. एक्स बरोबर किती आला 4000/30, हा 0 हा 0, 400/3 आला कारण ते पॉईंटमध्ये जाईल. मग एक्स बरोबर 400/3. आता मग उत्तीर्ण विद्यार्थी किती झाले 50 गुणिला एक्स 400/3. आता याला 3ने भाग जात नाही, जवळपासची घेऊ आता आपण. इथे त्याने दिलेलं ना हे काहीतरी संख्या चुकी आहे, सोडवायचं असंच आपल्याला, संख्या तिथे चुकीच्या दिलेल्या आहे. तर ठीक आहे 50 गुणिले 400 किती होतील ते 2000/3 म्हणजे किती आले बघा. एक्स बरोबर किती येतो बघा 3 × 18, 3 × 18, 3 × 18 6 म्हणजे 667 म्हणू आपण एक प्रकारे. नाही सॉरी, एकची किंमत हीच आहे ना 403. तर एक्सची किंमत म्हणजे त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती येते ते काढू आपण. शक्य नाही येते कारण टोटल विद्यार्थी 100 आहे, इथे काहीतरी गडबड आहे. आपण 40 घेऊ, इथे 40, इथे 40 करा. 40 अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरासरी गुण 40 आहे, 40 असं करू. मग काय होऊन जाईल इथे 40 होतील. इथे सोडू बघा, इथे 40 होतील. 100 वजा एक्स, इथे 40 होतील ना, आणि इथे 100 वजा एक्स छेद बेरीज छेद 100 वजा एक्स, हे इकडे पाठवा म्हणजे किती 4000 मायनस 40 एक्स बरोबर. एक मिनिट 20 घेतले होते आपण, सॉरी
इथे लिहिताना गडबड झाली आपल्या. 20 घेतले होते आपण, 20च आहे, ठीक आहे 20च घेऊ. इथून परत एकदा लक्ष द्या, 20 हे 100 वजा एक संख्या आहे. नाही गेलं, ठीक आहे 40 घेऊन बघू. हे किती होईल? 40 घेतल्यानंतर 4000 वजा 40 x बरोबर बेरीज होईल याची. उत्तीर्ण किती आहे? 50x. अनुत्तीर्ण किती आहे? 4000 मायनस 40x बरोबर सर्व किती आहे? इथे गडबड आहे काहीतरी. 40 घेतलं तर येणार नाही ती. 20 घेतल्यावर काय अडचण येते? 2000 वजा 20x 50x प्लस उत्तीर्ण 2000 मायनस 20x बरोबर 4000. 25 घेऊन बघू आपण. चला 2500 वजा 25x बेरीज येईल. ठीक आहे, 2500 वजा 25x. चला हे घेऊन बघा. 25 घ्या याचा, इथे 25 घ्या, सेम आहे, बाकी सेम आहे. इथे 25 घ्या. उत्तर किती येईल बघा. 50x वजा 25x म्हणजे 25x. 2500 तिकडे गेला मायनस झाला म्हणजे 1500. म्हणजे x बरोबर किती येईल? 1500/25. चला 25 7 150 आणि 0 म्हणजे x बरोबर आला 60. म्हणजे उत्तीर्ण संख्या किती आहे? 60. अनुत्तीर्ण 100 वजा x म्हणजे किती होईल ते? 40. इथे 25 करा, लिहून घ्या. बघा पुढचा प्रश्न हा. वीस संख्यांची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 ने भागाकार केला आणि 5 जोडले तर नवीन सरासरी किती? बघा, जे प्रत्येक संख्येत करणार ते त्या सरासरीमध्ये करायचं म्हणजे नवीन सरासरी मिळतं आपल्याला. तर प्रत्येक संख्येत काय करतोय? तर प्रत्येक संख्येला 2 ने भागतोय. आता 20 संख्येची सरासरी 12 आहे, मग 12ला 2 ने भागा, किती मिळेल? 6. आणि 5 जोडले आणि याच्यामध्ये 5 जोडा म्हणजे किती झाले? 11. तर नवीन सरासरी किती होईल? 11 होईल. लिहा, जे प्रत्येक संख्येत क्रिया होईल ती त्या सरासरीमध्ये होईल. लिहून घ्या. असे झाले आपले. पुढचा प्रश्न बघा. ABCD या 4 व्यक्तींच्या वयाची सरासरी 26 वर्षे आहे. जर A चे वय 20 वर्षे असेल तर B, C आणि D च्या वयाची सरासरी किती? बघा, ABCD आहे म्हणजे 4च्या सरासरी 4 लोक आहेत ते किती आहे? 26 वर्ष. 4 इकडे पाडवा, 26 चौक 104. A अधिक B अधिक C अधिक D येतो. आता याच्यामध्ये एचं वय किती आहे? आता आपल्याला कोणाची BCDची B अधिक C अधिक D छेद 3 याची सरासरी काढायची. तर आपल्याला B अधिक C अधिक D यांची बेरीज माहिती पाहिजे म्हणजे छेद 3 केलं की त्याची सरासरी मिळेल. आता इथे याच्यावरनं A बरोबर दिलेलं आहे त्याने 20, मग इथे 20 किंमत टाकली
20 अधिक बी अधिक सी अधिक डी बरोबर 104. 20 इकडे पाठवा, किती होईल ते 84 होईल, वजा होतील ते म्हणजे बी अधिक सी अधिक डी झालं 84. यांची बेरीज मिळाली, टाका त्याच्यात किंमत 84/3. चला 3 दुने 6, 3 8 24 म्हणजे सरासरी किती आला, 28. सोडवा. प्रश्न बघा. एका व्यक्तीने 4 महिन्यांसाठी ₹1800 प्रति महिना खर्च केला आणि पुढील 8 महिन्यांसाठी ₹2200 प्रति महिना खर्च केला. जर त्याने संपूर्ण वर्षात ₹5600 बचत केली तर त्याचे मासिक सरासरी उत्पन्न किती? बघा, 4 महिन्यांसाठी सरासरी खर्च किती? 1800. म्हणजे 4 महिन्यांचा खर्च, एकूण खर्च किती आहे त्याचा तो काढू आपण. 4 महिन्यांचा एकूण खर्चाची बेरीज 4 महिने म्हणजे त्याचं सरासरी आहे. म्हणजे किती होतील? 4 गुणिले 18 म्हणजे 4 महिन्यांचा खर्च तो निघेल. तो किती होतील? 18 चोक म्हणजे किती आले ते? 7200 4 महिन्यांचे. आता पुढे बघा की पुढच्या 8 महिन्यांसाठी काय केलं त्यानं? ₹2200 खर्च केले. म्हणजे 2200 गुणिला इथे 8 महिने केले तर एकूण खर्च येईल तो, एकूण खर्च 8 महिन्यांसाठी किती येईल तो लिहा. 8 दुने 16 1, 8 दुने 16 1 17 म्हणजे 17600 झालं. आता इथे काय 7200 आणि 17600 एकूण खर्च किती आला? 12 महिन्यांचा. 12 महिन्यांचा खर्च बरोबर 7200 अधिक 17600 किती होईल ते बघा. म्हणजे 24800 झालं. 24800 त्याचा एकूण खर्च आला. त्याची बचत किती आहे? 5600. आता एकूण खर्च अधिक बचत म्हणजे एकूण उत्पन्न मिळेल त्याचं, समजलं. मग आता एकूण उत्पन्न किती आलं? 12 महिन्यांचं एकूण उत्पन्न बरोबर किती आलं? तर 24800 प्लस बचत किती त्याची? 5600. 16 आहे हे 30400. किती? 30400 एकूण उत्पन्न आहे. त्याने विचारले तर त्याचे मासिक सरासरी उत्पन्न किती? हे वर्षाचे 12 महिन्यांचे, मग 12 महिन्यांचे 30400 तर सरासरी म्हणजे एकूण उत्पन्न किती आहे? 30400 किती? 12 महिन्यांचे. मग एका महिन्याचं सरासरी असेल /12 करा. लिहा आता 12 1 12, 12 2 24 उरले 6, 12 पंचे 60 उरले 4 40 होतील ते. 12 त्रिक 36 परत 12 त्रिक 2533 पॉईंट उत्तर आलं पाहिजे. पुढे कॅल्क्युलेशन जर चुकीचं असेल तर बघा, बाकी हेच उत्तर आहे त्याचं. $7200 बरोबर.
2533 पॉईंट आहे, म्हणजे 2500 म्हणता येईल किंवा 2533 पॉईंट हे परफेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा प्रश्न घ्या. हा बघा, प्रश्न व्यवस्थित वाचतो. हां, काय दिलंय? हा प्रश्न बघा. 15 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. क्रमवार संख्या आहेत त्या विषम संख्या आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप सारखा दिलेला आहे. तर या संख्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांच्या बेरजेची सरासरी किती? आता सर्वात लहान संख्या म्हणजे पहिली संख्या, सर्वात मोठी संख्या म्हणजे शेवटची संख्या. यांच्या बेरजेची सरासरी म्हणजे सर्व संख्यांची सरासरी असते. आपल्याला फॉर्म्युला माहिती की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 म्हणजे काय आहे? सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या छेद 2 असाच त्याचा अर्थ होतो. तर त्यांची सरासरी किती असते? तर सर्व संख्यांची जी सरासरी असते तीच असते. म्हणजे काय? तर इथे सर्व संख्यांची सरासरी 23 असेल, तर हे जे विचारलेले मोठी आणि लहान संख्या सर्वात, तर त्यांची सरासरी तीच असेल, म्हणजे 23 असेल. त्याला सोडवायची गरज नाही पडणार आपल्याला. लिहून घ्या, कन्सेप्ट व्यवस्थित माहिती असू देतो. बघा पुढचा प्रश्न बघा. बघा, 13 संख्यांची सरासरी 47 आहे. 13वी संख्या वगळली तर सरासरी 48 होते. तर वगळलेली संख्या कोणती? आता बघा, 13 संख्या आहेत, त्यांची सरासरी 47 आहे, म्हणजे त्यांची बेरीज किती असेल ते बघू. तर 13 इकडे पाठवा, 47 गुणिला 13. चला यांचा गुणाकार करा. 13 7 91, चला 9, 13 चौक 52 आणि 9 61, म्हणजे 611 बेरीज आली त्याची. आता 13वी संख्या वगळली म्हणजे काय? आता किती संख्या असतील? 12 संख्या असतील. 13वी संख्या त्यातून वगळली आहे आणि सरासरी किती आली? 48. मग आताची बेरीज किती आहे बघा. आताची बेरीज किती आहे बघा. 12 इकडे जातील, 48 गुणिला 12 होतील ते 12 8 96, चला 9, 12 चौक 48 आणि 9 57, म्हणजे 576. किती आले? 576. आता ही जे बेरीज आहे आधीची 611 आहे, नंतर आहे 576. ही का कमी झाली? कारण 13वी संख्या काढून टाकली ना आपण, म्हणून ती कमी झाली. मग किती कमी झाली? तर ती 13वी संख्या जी वगळली तेवढी कमी झाली. मग किती कमी दिसते ते बघा, यांच्यातला फरक काढा. 35 येतो. 611 वजा 576, किती आला फरक? 35. म्हणजे ती वगळलेली संख्या किती आहे? 35. लिहा. ही अडचण असेल तर विचारायच्यात. बघा पुढचा प्रश्न बघा. एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 45 किलो आहे.
42 किलो वजनाच्या एका विद्यार्थ्याने वर्ग सोडला आणि एक नवीन विद्यार्थी समाविष्ट झाला, ज्यामुळे सरासरी 0.5 किलोने वाढली, तर नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? बघा, 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 45 आहे, म्हणजे आधीची बेरीज आहे, किती आले? 10 गुणिले 45 म्हणजे 450 बेरीज झाली त्यांची, 10 विद्यार्थी. आता 42 किलो वजनाच्या एका विद्यार्थ्याने वर्ग सोडला. आता यांची बेरीज किती होती? 450. याच्यातला 42 किलोवाला सोडला म्हणजे 42 किलो त्याचे कमी होतील. झालं, एकूण बेरीजमधून 450मधून 42 किलो कमी झाले. आता पुढे एक नवीन विद्यार्थी त्याच्यामध्ये आला. नवीन किती आला माहिती नाही, तो इथे बघा विचारले नवीन विद्यार्थी किती, तर x किलोग्रॅमवाला आला. किती आला? x किलोग्रॅमवाला आला. एक गेला 42 किलोवाला आणि x किलोग्रॅमवाला आला. झालं. आता काय झालं मग? तर विद्यार्थी किती आता? तर पहिले होते 10, आता एक गेलाय एक आलाय, म्हणजे 10च विद्यार्थी असतील. समजलं, एक गेलाय तर दुसरा आलाय ना, म्हणून ते 10च विद्यार्थी. आता सरासरी 0.5 किलोने वाढली. पहिले होती 45, आता किती आली? 45.5. झालं. आता हे इकडे पाठवा 10, म्हणजे हे किती होतील? 45.5 गुणिले 10 म्हणजे 455. बरोबर, हे वजा करा म्हणजे 400 किती होतील? 8. 450 वजा 42 म्हणजे 408 प्लस एक्स काढायचं आपल्याला. हे 508 इकडे पाठवा, 408 इकडे पाठवा. 455 वजा 408 किती होईल बघा? आता हा 455 वजा 8 करा, 15 2 8 गेले 7, 4 47 म्हणजे किती? तो 47 किलोचा विद्यार्थी आहे जो आलेला आहे तो. बघ, पंधरा संख्यांची सरासरी 60 आहे. जर प्रत्येक संख्येत 5 ने गुणाकार केला आणि 5 जोडले तर नवीन सरासरी किती? आता प्रत्येक संख्येत जे केलेलं आहे, हॅलो अमोल, कॅमेरा थोडा कसं काय बदललं?
काय झालं कुठून आलं आणि तो कसं काय आलं? वायर हल्ली असेल पण मग त्याचा अँगल बदलला डायरेक्ट मोबाईल ठेवला झालं. कशामुळे हे हल्ल्यामुळे होते का? ते हल्लं की म्हणजे याला हात नाही लावायचा. ठीक. हॅलो हॅलो. बघा पुढचा प्रश्न बघा. 15 संख्यांची सरासरी 60 आहे. जर प्रत्येक संख्येत 5ने गुणाकार केला आणि 5 जोडले तर नवीन सरासरी किती होईल? आता जे प्रत्येक संख्येमध्ये होते ते आपल्याला सरासरीमध्ये होताना दिसते. तर प्रत्येक संख्येत काय केलं त्याने 5ने गुणाकार केला आहे आणि 5 जोडले. तेच तुम्ही सरासरीमध्ये करा की 60ला 5ने गुणा आणि त्याच्यामध्ये 5 जोडा. 6 म्हणजे 30 म्हणजे 300 + 5 म्हणजे 305 नवीन सरासरी होईल. लिहून घ्या आणि पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायचा मला. पुढचा प्रश्न बघा कुठला येतोय.
5 वर्षांपूर्वी PQRSच्या वयाची सरासरी 45 वर्षे होती. 5 वर्षांपूर्वी PQRSच्या वयाची सरासरी 45 वर्षे होती. आता टी नावाचा एक नवीन व्यक्ती समाविष्ट झाला आहे. PQRS टीच्या वयाची आजची सरासरी 49 वर्षे आहे. तर टीचे आजचे वय किती? तर बघा, पहिले PQRS होते, तर यांची बेरीज 4 जण आहे ते 45, त्यांची सरासरी आहे 4 इकडे पाठवा म्हणजे 180 होईल. झालं PQRS. आता त्याच्यामध्ये टी आला, मग टी आल्यामुळे काय झालं, 5 व्यक्ती आले, यांची बेरीज 5 जण आहे, सरासरी किती आहे 49, मग 5 इकडे पाठवा, हे 245 झालं. आता इथे 180 होतं, इथे 245 झाले. का बेरीज? ती बेरीज का वाढली? कारण टी वाढला, म्हणजे टीमुळे किती वाढले ते बघा, 180 वरून 245 म्हणजे 65 वाढले. म्हणजे याचा अर्थ जो टी होता तो 65 वर्ष वयाचा असेल. 1 मिनिट थांबा. बरोबर. सॉरी, आपण परत एकदा सोडू, कारण हे 5 वर्षापूर्वी दिलेलं होतं. 1 मिनिट, परत एकदा बघू आपण. हे काय, 5 वर्षांपूर्वी PQRSच्या वयाची सरासरी 45 वर्षे होती. म्हणजे आज किती असेल ती सरासरी? 5 वर्षांपूर्वी किती आहे? 45. म्हणजे आज किती असेल? 50 असेल. आज 50. 5 वर्षापूर्वी आता 5ने वाढलेली असेल ना प्रत्येक सरासरी. किती झाले ते? 4. म्हणजे PQRS हे इकडे पडवा, हे किती झाले? 4 म्हणजे 20 म्हणजे 200. हे PQRSची बेरीज किती आली? 200. आता टी आल्यामुळे काय झालं, PQRST हे 5 जण झाले, त्यांची सरासरी किती झाली? आजची दिली होती 49 म्हणून 49 घेतली. हे सोडवा, म्हणजे 245 म्हणजे PQRST बरोबर किती आली यांची बेरीज? 245. मग या 200 पेक्षा 245 किती जास्त आहे? तर तो 45ने असते. 45 म्हणजे जो टी आला आहे त्याचं वय किती आहे? 45 लिहा. हे 5 वर्षापूर्वी 45 वर्षे सरासरी, तर आज किती आहे ती? 50 आहे. हे व्यवस्थित लिहा.
बघा पुढचं बघा, पाच संख्यांची सरासरी 45 आहे आणि जर प्रत्येक संख्येतील सर्वात लहान संख्या वगळली तर सरासरी 40 होते, तर वगळलेली संख्या कोणती? आता बघा, पाच संख्यांची सरासरी 45 आहे. या पाच संख्या सरासरी 45, त्यांची बेरीज किती असेल? 5 इकडे पाडवा, 5 × 5 = 25, 7 ला 2, 5 × 20 आणि 2 22, ही झाली त्यांची बेरीज. आता प्रत्येक संख्येतील सर्वात लहान संख्या वगळली तर सरासरी 40 होते. मग आता प्रत्येक संख्येतील ते जो शब्द आहे ना, असं जर एक संख्या वगळली, असं लिहा, जर एक संख्या वगळली, लहान वगैरे नको, जर एक संख्या वगळली तर सरासरी 40 होते, तर सरासरी किती झाली? 40. आता संख्या 5च्या ऐवजी 4 झाल्या, मग यांची बेरीज किती होईल ते बघू आपण. 4 इकडे पाडवा, 4 × 16 म्हणजे 160 होईल बेरीज. आता इथे होती 225, इथे झाली 160. ती कमी झाली. का कमी झाली? कारण एक संख्या वगळली आहे. मग किती वगळली असेल तर याच्यात फरक किती येतो बघा. फरक आला 65चा, म्हणजे वगळलेली संख्या किती असेल? 65 लिहा. ते लहान वगैरे नको लिहा तिथे. पुढचा प्रश्न बघा. बघा, संख्या ए बी सी अशा आहेत की ए ही बी पेक्षा 5 जास्त आहे आणि बी ही सी पेक्षा 3 कमी आहे. जर तिन्ही संख्यांची सरासरी 22 असेल तर ए चे मूल्य काय? आता बघा, आता तिघ संख्यांची सरासरी 22 आहे, म्हणजे ए अधिक बी अधिक सी, ह्या 3 संख्या आहे, सरासरी किती आहे? 22. 3 इकडे पाठवा, किती होतील ते? 66 बरोबर ए अधिक बी अधिक सी.
झालं. आता ए ही बी पेक्षा 5 जास्त आहे आणि बी ही सी पेक्षा 3 कमी आहे. म्हणजे सर्वात कमी कोण आहे? बी. समजलं. तर बी बरोबर एक्स असेल समजा, बी बरोबर एक्स मानू आपण. समजलं. बी बरोबर एक्स मानू. तर ए ही बी पेक्षा 5 जास्त आहे. मग ए बरोबर किती येईल? तर बी किती आहे? एक्स. तर एक्स अधिक 5 असं येईल ते. समजलं. पुढे बी ही सी पेक्षा 3 कमी आहे. म्हणजे बी बरोबर किती आहे? सी वजा 3. याचा अर्थ बी किती आहे? एक्स बरोबर सी वजा 3. मग याच्यावरनं सी बरोबर किती येईल? वजा 3 इकडे पाठवा. म्हणजे एक्स अधिक 3. म्हणजे एक्समध्ये कन्वर्ट करू आपण या सगळ्यांना. जे सर्वात लहान असते त्याला एक्स मानायचं. आता इथे बी बरोबर किती मानला आपण? एक्स मानला, कारण ती सर्वात लहान आहे. मग ए बरोबर किती आहे? तर बी पेक्षा 5 जास्त आहे. ए ही बी पेक्षा 5 जास्त म्हणजे एक्स अधिक 5 झाली. सी किती आहे? तर बी आणि सीचं रिलेशन बघा. बी ही सी पेक्षा 3 कमी आहे. मग बी किती आहे? सी पेक्षा 3 कमी. मग सी पेक्षा 3 कमी करा. केलं. आता दोघं ह्या एक्स किंमत टाकल्यानंतर बीची किंमत हे वजा 3 इकडे +3 होतील. म्हणजे सीची किंमत एक्स अधिक 3 हे येईल. आता बघा ही किंमत ही टाका. सगळ्यांची बेरीज किती आहे? 66. ए बरोबर किती आला आहे? तिथे बघा एक्स अधिक 5 प्लस बी एक्स मानला आहे आपण. सी किती आहे? एक्स अधिक 3. आता ह्या एक्स 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 म्हणजे 3x प्लस 5 आणि 3 8 आणि 66 इकडे 8 पाठवा. म्हणजे किती होतील? 58 बरोबर 3x. एक्स बरोबर किती येईल बघा? 58/3. आता याला 72 काही जात नाही. ठीक आहे, जवळपास काढू आपण. 3 1 3 3 7 17 जवळपास आलेलं आहे एकची किंमत. 17 आणि 5 22. काहीतरी गडबड आहे देण्यामध्ये, काहीतरी गडबड आहे. आपण एक काम करा, इथे एक करा. एक कमी आहे असं करा. एक कमी आहे असं करा. म्हणजे मग इथे काय होईल की बी सी पेक्षा 1ने कमी आहे. म्हणजे एक्स बरोबर असेल आणि एक्स अधिक 1 बरोबर सी असेल. ते असं करा. झालं. एक करायचं. आता इथे काय येईल मग? 66. ए बरोबर किती? एक्स अधिक 5 प्लस बी बरोबर 1 सी बरोबर एक्स अधिक 1. झालं. हे 5 आणि 1 6 होतील. 3 एक्स अधिक 6 बरोबर 66. हे 6 इकडे पाठवा. किती होतील ते? 60 वजा होतील ना. 66 वजा 6 3x. मग एक्स बरोबर किती येईल? 60/3 म्हणजे 20 येईल. एक्स बरोबर 20 म्हणजे बीची किंमत 20 आली. एचं मूल्य विचारलं आहे. म्हणजे 20 अधिक 5 बरोबर 25 होईल. चला 25 लिहा. ते एक कमी आहे असं करा म्हणजे उत्तर बरोबर येईल आपलं.
काय लिहिलं? 100पेक्षा कमी असलेल्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? आता 100पेक्षा कमी असलेली सर्वात लहान संख्या विषम संख्या 1 आहे आणि मग तिथून सुरुवात आहे 1, 3, 5 आणि कुठपर्यंत? तर 99 पर्यंत. समजलं? आणि सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या छेद 2 केलं की आपल्याला सरासरी मिळते. तर सर्वात लहान संख्या म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 हे मिळाली सरासरी. 100/2 म्हणजे किती येईल? 50. लिहा. पुढचा प्रश्न वाचा. चला प्रश्न बघा. एका आठवड्यातील सरासरी पाऊस 10 मिलीमीटर होता. पहिल्या 3 दिवसात सरासरी 8 मिलीमीटर पाऊस झाला आणि शेवटच्या 3 दिवसात सरासरी 12 मिलीमीटर पाऊस झाला. तर आठवड्याच्या मधल्या दिवशी किती पाऊस होता? बघा आता टोटल किती आठवड्यातील सरासरी पाऊस? आठवडा म्हणजे 7 दिवस, म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिवसांचा सरासरी पाऊस किती होता? 10 mm. म्हणजे टोटल बेरीज किती होती ते काढू आपण. म्हणजे बेरीज किती आहे? 10 गुणिला 7 दिवस आहे ना ते. मग सरासरी गुणिला ती संख्या म्हणजे बेरीज येईल किती येईल? 70 मिलीमीटर झाला. आता पहिल्या 3 दिवसात म्हणजे या 3 दिवसामध्ये 8 मिलीमीटर होता. 8 गुणिला 3 करा म्हणजे किती झाले ते? 24 मिलीमीटर झाला. शेवटचे 3 दिवस बघा हे 7, 6, 5 हे 12 होता तो 12 मिलीमीटर म्हणजे 3 गुणिला 12 म्हणजे 12 त्रिक
36. टोटल किती झाले बघा, 36 आणि 24 60 झाला. आणि इथे किती होता, 70. 70वरनं 60 कसं काय झाले, कारण हा उरलेला आहे, त्याच्यात हा राहिलेला आहे. मग आता हा चौथ्या दिवशी किती असेल, मग जर हे 60मध्ये किती मिळवले की यांची 70 होतील, तर 10. हे चौथ्या दिवशी किती होता, 10 मिलीमीटर पाऊस होता. लिहा 10 मिलीमीटर. काही अडचण असेल तर विचारायचं. आता हे आपले ॲव्हरेजचे गणित सर्व झालेले आहेत. आता पुढचा जो पार्ट आहे तो जे गतीवर आधारित वेगवेगळे गणितं असतात ते आपण बघणार आहे. तर गतीवर आधारित आज थोडं सुरुवात करू आपण आणि त्याच्यानंतर बघू. जे सोपे सोपे प्रश्न आज येतील ते बघून घेऊ आधी. बघा प्रश्न बघा.
एका कारचा वेग 90 किलोमीटर प्रति तास आहे, तिचा वेग मीटर प्रति सेकंडमध्ये किती असेल? तुम्हाला माहिती आहे की किलोमीटर पर आवर म्हणजे हे किलोमीटर प्रति तास म्हणजे किलोमीटर पर आवरला जर मीटर पर सेकंड करायचं असेल तर 5/18ने गुणायचं. समजलं? म्हणजे हे 90 आहे, किलोमीटर प्रति तास गुणिले 5/90 केलं किती 5/18 केलं की ते मीटर पर सेकंडमध्ये होऊन जाईल. मग बघा किती होते ते 18×5 25 मीटर पर सेकंड होईल. मीटर प्रति सेकंड किती 25 लिहा. पुढचा प्रश्न बघा. बघ पुढचा प्रश्न बघा. 400 मीटर अंतर 50 सेकंदात पार करणाऱ्या सायकल स्वाराचा वेग किलोमीटरमध्ये किती? तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, वेलॉसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे काय तर वेग बरोबर अंतर छेद वेळ. आता वेग विचारला आहे ना त्याने, वेग प्रति तास किलोमीटर प्रति तास. आता दिलं काय अंतर किती दिलेलं आहे 400 मीटर आणि वेळ किती दिलेला आहे 50 सेकंद. म्हणजे याचं किती आन्सर येईल बघा, 400/50 म्हणजे 8 मीटर पर सेकंद. पण त्याने काय विचारलं किलोमीटर प्रति तासमध्ये. आता मीटर पर सेकंदमध्ये आपलं उत्तर आलं, कारण अंतर मीटरमध्ये होतं आणि वेळ सेकंदामध्ये होती. तर याला किलोमीटर प्रति तास करायचं असेल तर गुणीला काय करायचं. आता किलोमीटर पर अवरला आपण मीटर पर सेकंद केलं तेव्हा 5/18ने गुणलं. आता मीटर पर सेकंदला जर किलोमीटर पर आवर करायचं असेल तर त्याला गुणीला 18/5 करायचं. समजलं? हे पाहिलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, म्हणजे जेव्हा आपण बेसिक शिकलो होतो ते सगळे चॅप्टर झालेले. हे फक्त आपण प्रॅक्टिस करतोय, हे फक्त रिवाईज करतोय.
तर कितीने गुणू आपण? 18/5. आता किती उत्तर येते बघा. आधी यांचा गुणाकार करून घ्या. 18 × 144/5 किती आले मग ते बघा. 5 दूने 10, 5 8 40, 5 8 28.8 किलोमीटर प्रति तास येईल. ते लिहा 28.8 किलोमीटर प्रति तास. पुढचा प्रश्न बघा. एक ट्रेन 144 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे आणि ती 12 सेकंदात एक खांब ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती असेल? बघा. एखादी ट्रेन जर एखाद्या खांबाला, एखाद्या दगडाला, एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला अशी ओलांडत असेल, तर याचा अर्थ ती स्वतःची लांबी ओलांडते. काय करते ती? स्वतःची लांबी ओलांडते. आता इथे लक्ष द्या. ट्रेनचा लांबी किती असेल मग? लांबी लेंथ ऑफ रेल्वे मीटरमध्ये घेऊ आपण. आणि किती सेकंदात? 12 सेकंदात, म्हणजे मीटर पर सेकंद झाले. आणि इथे काय? 144 किलोमीटर प्रति तास आहे. आता हा फॉर्म्युला आहे. वेग बरोबर अंतर छेद वेळ. एखादी ट्रेन व्यक्ती, दगड किंवा काय म्हटलं इथे खांब वगैरे असं काहीतरी ओलांडत असेल, तर तेव्हा ती स्वतःला ओलांडते. का? कारण व्यक्ती, खांब वगैरे यांची लांबी आपण गृहीत धरत नाही. समजलं? जेव्हा ती दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा ट्रेनला ओलांडते, तेव्हा ती दोघांची लांबी ओलांडत असते. तर याच्यावर बघून घ्या, मागचे लेक्चर आपले बघून घ्या, तुम्हाला कळेल ते. आता इथे 144 किलोमीटर पर आवर आहे, इथे मीटर पर सेकंद. तर याला मीटर पर सेकंद करा. 144 गुणिला किती करणार? 5/18 बरोबर आहे. लेंथ ऑफ रेल्वे मीटरमध्ये आणि या 12 सेकंद. आता हे सोडवता येईल आपल्याला. लेंथ ऑफ रेल्वे किती? 12 इकडे पाठवा. किती होईल ते? 144 गुणिला 5 गुणिला 12/18 बरोबर लेंथ ऑफ रेल्वे असेल. बघा. 37 18, 6 दूने 12, 3 1 3, 3 चौक 12, 3 8 24 झालं. आता बघा. 5 दूने 10, 10 गुणिला 48 म्हणजे 480. किती? 480 मीटर रेल्वेची लांबी आली. तर ट्रेनची लांबी किती आली? 480 मीटर. लिहून घ्या.
बघा. एका प्रवासात पहिले 100 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि उर्वरित 150 किलोमीटर अंतर 75 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती? आता बघा, याच्यामध्ये टोटल अंतर आणि टोटल वेळ आपल्याला माहिती असला तर सरासरी वेग काढता येतो. समजलं? टोटल अंतर बघा, सरासरी वेग जर काढायचा असेल तर एकूण अंतर छेद एकूण वेळ, हा फॉर्म्युला आहे. अजून एक फॉर्म्युला आहे, तो प्रश्न आला पुढे की सांगतो मी परत, ते किंवा तुम्ही मागे बघून घ्या व्हिडिओमध्ये. आता एकूण अंतर किती आहे तर बघा, इथे 100 किलोमीटर आहे प्लस इथे किती आहे 150 किलोमीटर छेद एकूण वेळ किती आहे, तर इथे किती वेळ लागेल तर बघा, आता इथे 100 किलोमीटर अंतर जातो आहे, तो वेळ तास टी माहिती नाही आपल्याला, तास टी म्हणजे तासमान. आता याचं स्पीड किती आहे 50 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तासच आहे, टी इकडे पाठवा म्हणजे 100/50 म्हणजे किती 2 तास. आता 50चा स्पीड आहे म्हणजे एका तासात 50 जातोय, तो 50 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासात 50, तर 100ला किती 2 तास लागतील म्हणजे 2 तास. हे इथे 2 तास लागला प्लस हे 150 किलोमीटरला 75चा स्पीड आहे, मग 75 एका तासात तर 150 2 तासात, इथे 2 तास लागतील. समजलं? एकूण अंतर छेद एकूण वेळ मिळाला आपल्याला. मग हे किती आले एकूण अंतर 100 आणि 150 किती आले 250 छेद 4 तास. मग किती आले बघा, 4 8 24 4 2 4 5 20 म्हणजे 82.5 किलोमीटर प्रति तास. 82 एक मिनट 82 नाही 4 7 24 4 7 24 हां 4 2 8 62.5 सॉरी 62.5 किलोमीटर